परत परत व्हिडिओ येतो, दादा येणार आहेत, दादा येणार आहेत. ती माझी बायको मला 10 वेळा विचारायची, होय येतील का दादा, येतील का दादा. एकदा गेलेलं शक्य नसतं. बारामतीमध्ये आलेले आहेत. अजितदादांची ही बारामती आहे. बारामतीत सगळे वारकरी आहेत, पण एक वारकरी ह्या पूर्ण लाखोंच्या वारकऱ्यांच्या गर्दीत दिसत नाही, तो म्हणजे अजितदादा. काय तुमच्या भावना आहेत? आज अजितदादा आजच असं ह्या वारकऱ्याला किंवा उभ्या महाराष्ट्राला देशाला जाणवलंय. आज अजितदादा नसल्यामुळे काय किंमत मोजावी लागते सगळ्या महाराष्ट्र राज्याला, सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना. दादाचं व्यक्तिमत्व काय होतं, दादाचं काम काय होतं, दादाची काम करण्याची लकब काय होती, हे आज उभा महाराष्ट्र बघतोय. शासनावर प्रशासनावर दादाची वचक काय होती, ही पण सगळा महाराष्ट्र बघतोय. आज दादाच्या जाण्याने सगळा महाराष्ट्र पोरका झाला. आज पालखी बरोबर गेल्या वर्षी काटेवाडीपासून आम्ही कुठेतरी दादा बरोबर होतो. अशा जोश असायचा, जसा दादाचा काम करण्यात जोश होता तसा वारकरी पालखीत सुद्धा जोश असायचा. पण दादा गेल्यामुळे जी आज जी महाराष्ट्रावर आज कितीतरी घरात मशान परिस्थिती, 1-2 महिन्यापर्यंत लोकांना आण गोड लागत नव्हतं. आज बी हीच बारामतीकरांची परिस्थिती आहे, आमची पण परिस्थिती आहे. परत परत व्हिडिओ येतो, दादा येणार आहेत, दादा येणार आहेत. ती माझी बायको मला 10 वेळा विचारायची, होय येतील का दादा, येतील का दादा. एकदा गेलेलं शक्य नसतं. ठीक आहे. जय श्रीराम. या ठिकाणी आपण बघतोय की ऊस तंत्रज्ञानात प्रगत तंत्रज्ञान देणारे नाना आज हे देखील बारामतीत आले असताना अजितदादांची आठवण आल्यानंतर नाना देखील भावुक झालेले आहेत. नानांच्या डोळ्यातून देखील या ठिकाणी अश्रू आहे. हे अश्रू नानांना थांबवता आले नाहीत. नानांच्या मनामध्ये देखील दादांची आठवण आजही तशीच कायम आहे. त्यांना देखील वाटतं असं काहीतरी चमत्कार व्हावा आणि दादा पुन्हा आमच्यामध्ये यावेत. आणि हा जो उभा महाराष्ट्र पोरका झालेला आहे, माझा शेतकरी पोरका झालेला आहे, या शेतकऱ्याला पुन्हा एकदा दादा परत भेटावे अशीच या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याची भावना झालेली आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती.